एक घर जे वाजे गावातलं आहे ते या बाजूला आहे आणि जे दुसरं घर बोललो ते इथं आहे, त्याच पलीकडच्या बाजूला दुसरं एक घर आहे. असे 3-4 घरं आहेत इथं जुनं जे गाव आहे वाजेगाव तिथं. आणि आता आपण इथल्या 1-2 घरांना आपण भेट देऊन तिथली माहिती जाणून घेऊया. तर ह्या घरापासून दुसरं एक घर आहे पुढच्या बाजूला, तिकडे जाण्यासाठी बघा हे मध्ये असंच अशा प्रकारचं जंगल आहे. आणि ते जे घर दिसते ते बघा इथं पुढच्या बाजूला आहे. इकडे खालच्या बाजूला पाहिलं तर हे कोयनेचं आपलं बॅक वॉटर, तिथे बोट लावून या अशा घनदाट जंगलातून चालत इथे वरच्या बाजूला यावं लागतंय. आणि इथे वर त्यांचं घर आहे. हे बघा इथे वरच्या बाजूला आल्यावर इथे पाहिलं तर एक घर असं आम्हाला मोडकळीस असलेल्या अवस्थेत दिसलं. आणि दिनेशने सांगितल्याप्रमाणे ह्या जे घरी लोक राहायचे त्यांनी इथेच वरच्या बाजूला असलेलं वाटोळे म्हणून गाव आहे तिथे त्यांचं घर बांधलंय. का त्यांना इथून पाण्यातून प्रवास करणं किंवा इथून वरच्या बाजूला डोंगरावरून जाणं हे सोयीस्कर नव्हतं, त्यासाठी त्यांनी इथेच वाटोळे म्हणून गाव आहे तिथे स्वतःचं घर बांधून तिकडे राहायला सुरुवात केली. म्हणजे त्यांची ही जी इथली शेत जमीन वगैरे आहे सगळं सोडून सगळ्याचा त्याग करून त्यांनी वरच्या बाजूला राहायला गेले. इथे पाहिलं ना तर हे बघा इकडे जंगल, इकडे जंगल, समोरच्या बाजूला डोंगर, मध्ये पाणी. आणि ही अशी ठिकठिकाणी म्हणजे ठराविक अंतर सोडून अशा प्रकारची इथं घरं आहेत. इथं एक घर, तर इथून एक अर्धा किलोमीटरवर एक घर, तर या बाजूला इकडं अर्धा किलोमीटरवर एक घर. असं हे जुन्या गाव वाजेगाव तिथलं हे ह्या गावची अवस्था आहे. तर मी आत्ता आलोय कोयना जलाशयाला लागून असलेल्याच जुनं जे वाजेगाव आहे त्या गावात आलोय. आणि इथे जर आजूबाजूला पाहिलं तर सगळा जंगल परिसर आहे आणि पूर्ण जंगलात हे एकच घर आहे. तुम्ही पाहिलं तर हे आता आपण ज्यांच्या घरी आलोय ते पवार काकांचं घर आहे आणि तिथला आजूबाजूच्या परिसराची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर ही या गावची शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाजेगाव. आणि ही जी शाळा आहे ती 1ली ते 8वी पर्यंत शाळा आहे. या शाळेसाठी जे शिक्षक येतात ना ते इथं वरच्या बाजूला हा जो डोंगर आहे तिकडून इथे शिक्षणासाठी शिकवण्यासाठी येतात. इथे जिथे पवार काकांचं घर आहे तिथे आल्यानंतर मला दिनेश भेटलाय आणि दिनेशकडून इथल्या आजूबाजूचा परिसर आहे किंवा त्यांचं जे जनजीवन पद्धती आहे इथली ती आपण सगळी दिनेशकडून जाणून घेणार आहे. कारण त्याचे आई वडील आहेत ते रोजगारासाठी बाहेर गेलेले आहेत आणि तो एकटा इथं आहे. त्यामुळं सध्या आपण दिनेशकडूनच इथलं सगळं जी पण काही माहिती असेल ती त्याच्याकडून जाणून घेऊयात. दिनेश मला सांग, इथं तुम्ही कधीपासून राहताय? 10 वर्षापासून इथे राहतोय आम्ही. 10 वर्षापासून इथंच राहताय. आणि आई वडील काय करतात? शेतीच करतात. शेती करून. आणि जे तुमचं बाकीचं जे रुटीन आहे ते कसं असतं, म्हणजे तुमचं जनजीवन इथलं कसं आहे? इथून तर बाजारला जायचं असेल तर रविवारचं इथून कोयनेला जायला लागतं. कशाने जातं? कोयनेला जायचं असलं तर होडीने जातो. अच्छा. होडीने पलीकडे जायचं, तिथून मग गाडीने कोयनेला जायचं. आठवड्याचा एकच दिवस बाजार असतो. होय, त्या दिवशी बाजार करायचा फक्त. तो झाल्यानंतर समजा कोणी आजारी वगैरे पडलं तर ते कसं? होडीनेच जायचं पलीकडं. आणि इथे वरच्या बाजूला तू बोललास की वाटोळे म्हणून गाव आहे. हा, इथे वरती एक डोंगर चढून वरती गेल्यावरती वाटोळे आहे. तिथून पण आहे पाटणला जायला, पण आम्हाला इकडून जवळ पडत ना. आणि तू इथं आता तर शाळा जी आहे ती 8वी पर्यंत आहे बोललास? 8वी पर्यंत. हा, मग इथं जे शिक्षक आहेत ते कुठून येतात? ते पंढरपूरहून येतात. पंढरपूरचे शिक्षक आहेत, पण ते इथं जवळपास राहत असतील. हा, इथे राहतात. कुठे? वाटोळीला. हा, वाटोळीमध्ये राहतात. आणि तिथून ते खास शिक्षणासाठी इथं शाळेत मी ऐकलंय की आता तू सांगितलंस मगाशी किती जण आहेत? एक मुलगी. एक मुलगी आहे. कितवीला आहे ती? 8वीला जायची. अच्छा, एक मुलगीला शिकवण्यासाठी खास वाटोळीवरून शिक्षक इथे येतात. हा, वाटोळीवरून रोज येतात. अरे वा,
आणि तू जे शिक्षण घेतलंस ते कुठं घेतलंस? मी 4थी पर्यंत शिकवतो. हा. नंतर मी 5वीला तर बाहेरच नातेवाईकांच्याकडे शिकलोय. नातेवाईक म्हणजे कोयना नगर त्या साईडला? कोयना नगर बाहेर सर शिकलोय. अच्छा, म्हणजे तू कोयनेला 5वी नंतरचे पुढचं शिक्षण आहे ते कोयनेला केलंस? कोयना नगरला. बरं बरं बरं. आणि आता सध्या तू काय करतोस? आता फर्स्ट इयरला आहे. अच्छा, अरे वा, फर्स्ट इयरला म्हणजे कोयनेतच आहेस? कोयनेतच. आणि आई वडिलांना काही मदत वगैरे करतोस असं मी ऐकलंय. मी बघतोच नेहमीच, तू नेहमी मदत करत असतोसच. हा, अजून तू सांग, इथं म्हणजे तुम्हाला शासनाकडून काय मदत झाली पाहिजे? काय नाही, ते रोड झाला पाहिजे वरतून गावातून रोड व्हायला चान्स आहे? हा आहे ना, इथून डोंगरातून. अच्छा. आणि त्या मागाशी एक सुतार काकी आहेत तिकडच्या, त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून एक ब्रिज झाला पलीकडून तर खूप सोयीस्कर होईल, म्हणजे इकडं पर्यटन पण वाढेल आणि जे दळणवळणासाठी पण तुम्हाला सोयीस्कर पडेल. तर ब्रिज झालं तर तुम्हाला काय वाटतं? ब्रिज झालं तर भारीच आहे, इकडून कोयना जवळ पडेल आम्हाला, गाडी घरी येईल म्हणजे. होय होय होय, अगदी बरोबर. अजून जे तुम्हाला समजा आता इथं ते भाजीपाला लागतं ते मी बघितलं, आता तुमच्या इथं आजूबाजूला खूप छान तुम्ही शेती वगैरे केलेली आहे, तर तुम्ही कोणतं पीक घेता? भाजीपाला आम्ही तर घरीच शेती करतो. दिनेश, मला एक सांग, पाऊस असेल तेव्हा इकडे काय परिस्थिती असते? अगदी म्हणजे तर इकडं आजूबाजूचा सगळा परिसर तर जंगलाने पूर्ण वेढलेलाच आहे, त्यामुळे पाऊस तर खूपच असणार आहे. मग तुमचं जनजीवन कसं चालवता तुम्ही? खूप बिकट परिस्थिती आहे पावसामध्ये, तर मग 1-2 महिन्याचा बाजार तर आम्ही एकच वेळी करतो. एकच वेळी आणून ठेवायचं सगळं साहित्य लागते. आणि काही इमर्जन्सी आली तर तेव्हा बोटीने आलं तर बोटीने जायचं. अच्छा. जंगली प्राण्यांचा काय वावर आहे का इकडे? तुम्हाला कुठल्या जंगली प्राण्यांपासून भीती वगैरे आहे का? आहे ना, गव येते घराच्या शेजारी, रानगवे. हा रानगवे, बिबट्या पण येतो. तुम्हाला इथे कधी बिबट्या किंवा रानगव्यांपासून काही त्रास झालाय का? आतापर्यंत त्रास नाही झाला, पण दिसतात असे लोकांना. त्यापासून तुम्ही काळजी घ्या बरं का. मला एक सांग, शासनाकडून तुम्हाला सध्या कोणत्या मदतीची गरज आहे असं तुला वाटतंय? आम्हाला तर वरतून गावातून तरी एक तिथे रोड तरी दिला तर भारी होईल. इतर पलीकडून इथे ब्रिज केला तर भारी होईल, पर्यटन पण चालू होईल इथे. अच्छा, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने मला पण असं वाटतं की खूप छान आणि सुंदर एरिया आहे इकडं, जेणेकरून जर पर्यटन जरी वाढलं तरी तुम्हाला एक चांगला रोजगार मिळू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने. आणि जर इथून ब्रिज झाला तर कोयनेला तुमची सहज कनेक्टिव्हिटी होईल. इथे जी 4-5 आजूबाजूला घरं आहेत त्यांनाही ते सोयीस्कर पडेल आणि तुम्हालाही कुठे बाहेर जायची गरज नाही लागणार, बरोबर? मला एक सांग, तुमचं जर शासनानं पुनर्वसन केलं तर तुम्हाला ते चालेल का, आवडेल का? हा चालेल, पण जे इथे जी जमीन आहे आम्हाला ती बाहेर दिली पाहिजे शेतीसाठी. अच्छा, म्हणजे जशी इथं तुम्ही शेती करताय, शेत जमीन आहे तुमची, इथं तुमचं घर आहे, मग तसंच तुम्हाला शासनानं दुसरीकडे जमीन दिली तर तुम्हाला नक्कीच जायला काही प्रॉब्लेम नसणार आहे, बरोबर? ठीक आहे, चांगली माहिती दिलीस. आणि काळजी घ्या बाबा, इकडे तुम्ही खूप जंगलात राहताय, इकडचा आजूबाजूचा परिसर बघितला तर पूर्ण जंगलाने वेढलेला आहे. अशा वेळी तुम्ही काळजी घेऊन राहावं. बघा, इथं एक छोटासा पाणी साठा आहे, त्यातून ते इथं त्यांना रोजच्या उपयोगातील भाजीपाला करत असतील. आणि खूप छान असा आजूबाजूचा परिसर देखील आहे. हे एवढं सुंदर वातावरण आहे. खरं तर शासनाने इथून न हलवता इकडे जर रस्ता केला तर खूप छान होईल. इकडे पाहिले ना तर खूप वाईट अशी परिस्थिती आहे. एक तर घरं यांची जवळपास नाहीच आहेत. समोर बघितलं तर पूर्ण पाणी आहे, पलीकडच्या बाजूला डोंगर आहेत, पाठीमागच्या बाजूला एक डोंगर आहे, आजूबाजूचा परिसर पूर्ण जंगलाने वेढलेला आहे. असा हा परिसर, आणि त्यात ही ठराविक ठिकाणी अशी अर्धा किलोमीटरवर असलेली ही घरं. जर काही इमर्जन्सी आली ना तर खूप म्हणजे विचारही करू शकत नाही अशी परिस्थिती इथे निर्माण होऊ शकत असेल किंवा निर्माण होऊ शकते. तरी आता त्यांनी 1-2 ज्या ग्रामस्थ त्यांना विचारलं मी, तर त्यांचं एकच मागणी आहे की एकतर समोरून जे इकडे या साईडला जे बॅकवॉटर दिसतंय माझ्या मागे, तर त्या बॅकवॉटरमधून जिथून आम्ही आता आमच्या
मोटरसायकल पार्क केला तिथून इथंपर्यंत कनेक्ट होईल असा एखादा ब्रिज बांधावा, जेणेकरून त्यांना दळणवळणासाठी ये जा करण्यासाठी सोयीस्कर होईल, किंवा इथं वरच्या बाजूला जो डोंगर आहे तिथून रस्ता करावा असं त्यांची मागणी आहे. जरी आम्ही जिथे गाडी पार्क केल्यात तिथून जरी इथपर्यंत पूल जरी बांधला तरी त्यांना दळणवळणासाठी एक त्याचा चांगला वापर होईल. त्याचबरोबर इकडचा आजूबाजू परिसर एवढा सुंदर आहे की पर्यटनाच्या दृष्टीने जरी सरकारने इकडे लक्ष दिलं ना तरी यांचा रोजगार वाढू शकेल किंवा इकडचं पर्यटन देखील वाढेल. तर माझी सरकारला देखील विनंती आहे की पर्यटनाच्या दृष्टीने इकडे जर विचार केला तर खूप काही डेव्हलप करण्यासारखं आहे. जसं मी पण आता इथेच व्हिडिओ थांबवतोय आणि पुन्हा भेटू एका अशाच व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.